राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरीच्या नव्या हप्त्याबद्दल मोठी बातमी। मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा। 4000 रुपयाबद्दल संपूर्ण अपडेट। आजची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल, त्यामुळे ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका। कारण अनेक दिवसापासून ज्या आर्थिक मदतीची लाखो शेतकरी आतुरतेने वाट बघत होते, त्या संदर्भात आता अतिशय मोठा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। या निर्णयामुळे आपल्या राज्यातील असंख्य शेतकरी कुटुंबांना अतिशय मोठा दिलासा मिळणार असे चिन्ह आपल्याला दिसत आहे। आता सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्ही नीट समजून घ्या। सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता याची वितरणाची प्रक्रिया पुढे नेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही मदत अनेक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा आधार ठरू शकते। आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सुद्धा समजून घ्या। PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात 6000 रुपयाची मोठी मदत मिळते। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून सुद्धा 6000 रुपयांची वार्षिक मदत मिळते। म्हणजे जर दोन्ही योजनांचा आपण विचार केला तर दोन्ही योजनांमधून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 12000 रुपये मिळतात। गेल्या काही काळापासून नव्या हप्त्याबद्दल सातत्याने उलटसुलट चर्चा सुरू होती, मात्र काही प्रशासकीय प्रक्रिया आणि अत्यंत आवश्यक मंजुरी पूर्ण होणे बाकी असल्यामुळे निधी वितरण पुढे ढकललं गेलं। आता त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत। आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दरम्यान स्पष्ट शब्दात सांगितलं की नमो शेतकरी योजनेच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून आता तात्काळ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा हप्ता जमा करण्यात येणार। आता या आर्थिक मदतीचे महत्त्वसुद्धा तुम्ही नीट समजून घ्या। सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये खरीप हंगाम काम अतिशय वेगाने सुरू आहे। बियाण्यांची खरेदी होत आहे, खताची व्यवस्था शेतकरी करत आहे, औषधांचा खर्च चालू आहे आणि इतर शेतींची कामेसुद्धा झपाट्याने होत आहे। या सगळ्यांसाठी पैशांची गरज असते, त्यामुळे सरकारकडून येणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी त्यांच्या नियोजनासाठी मोठा हातभार लावू शकते। आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत। लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच दिवशी DBTच्या माध्यमातून निधी जमा करणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, त्यामुळे निधी वाटप करतात सुरळीत आणि एकदम नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्याने पार पाडण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतला। त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये आधी निधीचे वाटप होईल आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये त्यानंतर निधी वाटपाची सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाईल। संपूर्ण राज्यात एकाच वेळी निधी जमा होत असल्यामुळे आता वाटपाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी सुरुवातीच्या टप्प्यात 16 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे आणि उरलेले 8 जिल्हे आहेत, त्या 8 जिल्ह्यात त्या उर्वरित तिसऱ्या टप्प्यामध्ये निधी वाटप पूर्ण होईल। पहिल्या टप्प्यात चंद्रपूर, नंदुरबार, पुणे, यवतमाळ, अहमदनगर, अमरावती आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे। ज्या लाभार्थ्यांची KYC पूर्ण केली आहे, ज्यांनी बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले आहे आणि ज्या NCPI मॅपिंग पूर्ण झालेले आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल। फार्मर ID कार्ड असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचं नाव लाभार्थी यादी असेल आणि सर्व कागदपत्रे अचूक असतील तर 100% तुमच्या खात्यात 4000 रुपये जमा होतील। जर तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही तर अधिकृत प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संयम ठेवा, कारण की लवकरात लवकर नवीन अपडेट येण्यास सुरुवात होईल। कारण की तुम्हाला माहीतच आहे शेतकरी मित्रांनो, ही नवीन यादी अपडेट नेहमी होत राहते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही। 2 ते 3 टप्प्यात म्हणजेच की 2-3 दिवसात तुम्हाला सुद्धा रक्कम वाटपाला सुरुवात होईल। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पात्र लाभार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणे बंधनकारक आहे आणि हा लाभ तुम्हाला 4000 रुपयाच्या स्वरूपात मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणून आता अधिकृत अपडेट येण्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे। जेव्हा नवीन GR येईल तेव्हा आपण तुम्हाला सर्वात पहिले आणि सर्वात अगोदर ती अपडेट पोहोचवू। म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि हाईपच्या बटनला जास्तीत जास्त हे करा। आणि एक लक्षात घ्या, आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।